बायकोने बरं नाही केलं रे बाबा, बायकोने बरं नाही केलं रे बाबा. बायकोने बरं नाही केलं रे बाबा. वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं. पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीने पिंपळ वृक्षाला साकडं घालत पुरुषांनी 108 उलट्या प्रदक्षिणा घातल्या. पत्नीकडून होणारा मानसिक छळ, खोटे गुन्हे, आर्थिक शोषण आणि सामाजिक बदनामी या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आश्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी सांगितलं की गेल्या 7 वर्षांपासून वटसावित्रीच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा हा उपक्रम आयोजित केला जात आहे. या माध्यमातून पत्नी पीडित पुरुषांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी पुरुष आयोगाची स्थापना, प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करणे तसेच कौटुंबिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्याची मागणी करण्यात आली. आमचा संघर्ष महिलांविरोधात नसून महिला आणि पुरुष दोघांनाही समान न्याय मिळावा हीच आमची भूमिका असल्याचे ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी स्पष्ट केले. या अनोख्या आंदोलनाची सध्या छत्रपती संभाजीनगरात जोरदार चर्चा सुरू असून या उपक्रमाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. बाबा बाबा बायको मोठे, बायको मोठी, मुसळ लागले पाटे, मुसळ लागली पाठी, मुसळ लागले पाटे. मुसळ लागली पाठी. म्हणणं आहे की आमच्या ज्या बायका आहे या ज्या जेवढे जे पत्नी पीडित आहे त्यांच्या बायका जातात आणि उद्या आम्ही आजच का साजरी करतो, कारण उद्या या जातीन खोटं नाटं सांगतील आणि सांगतील का आम्हाला हाच पते याला दीर्घायुष्य मिळावं आणि 7 जन्मापर्यंत मिळावं. या जन्मामध्ये आम्हाला आणि या बायकांमुळे एवढा त्रास झालेला आहे का या जन्मात का 7 सेकंद सुद्धा अशा बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही. तर दीर्घायुष्य कुठं, आम्ही रोज मरतो. जेवढा त्रास होता, कारण अशा त्रासामध्ये समाज ऐकत नाहीये, पोलीस यंत्रणा ऐकत नाही.